दिवाळी स्पेशल आज मी बनवलेली आहे ज्वारीच्या पिठाची चकली, एकदम क्रंची आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग आपण ज्वारीची चकल्या तयार करू। त्याच्यासाठी आपण थोडं तेल टाकलेलं आहे, त्याच्यात 1 वाटी मैदा, थोडं भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही त्याला। 1 वाटी मैदा आपण थोडं भाजून घ्यायचं आहे, हे जास्त भाजायचं नाही, नाहीतर चकल्या तुटतात। हे पहा, आपण थोडंच भाजलेलं आहे याला। आता आपण ज्वारीचं पीठ सुद्धा भाजून घेऊ। प्रमाण लक्षात ठेवा, 1 वाटी मैदा, 2 वाटी ज्वारी पीठ। याला सुद्धा थोडंच भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही। पहा, याला थोडं भाजलेलं आहे, जास्त भाजलेलं नाही आहे। पहा, याच्यात आपण दोन्ही पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ आणि मैदा। याला मोहनची गरज पडत नाही, कारण याला आपण भाजून घेतलेलं आहे। साधी आणि सिंपल रेसिपी आहे आणि कुरकुरीत अशी आपल्या चकल्या तयार होतात। त्याच्यात आपण टाकू थोडं तीळ, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा तिखट आणि टाकू मीठ। तुम्हाला पाहिजे असेल तर थोडी हळद टाका, नाही टाकली तरी फरक पडत नाही। आता याला चांगलं एकत्र करून त्याचा उंडा तयार करून घेऊ। हा चांगला आपण उंडा तयार करून घेतलेला आहे। भाकरी करतो तसाच, जास्त पातळही नको, जास्त घट्टही नको। साच्यामध्ये आपण घेतलेलं आहे। या प्लेटमध्ये आपण सुंदरशा अशा चकल्या तयार करून घेऊ। पहा किती छान काटेरी तयार झालेली आहे। आता गरम तेलामध्ये त्याला खरपूस तळून घेऊ। पहा किती छान गुलाबी रंगाचे तळालेले आहेत। पहा किती छान क्रंची झालेले आहेत, किती सुंदर आहेत, एकदम खुसखुशीत, मोहन न टाकता।